हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. वयाची 50 झाल्याच्या नंतर भरत राजानं, माझ्याकडे लक्ष द्या. वयाची 50 आल्याच्या नंतर, ओलांडल्याच्या नंतर भरत राजानं राज्याचा राज्यकारभार त्यागायचं ठरवलं बरं का. ऐका, महाराज म्हणतात एक भरत राजाच असे होऊन गेले, त्यांनी सर्व वैभवाचा त्याग करून भगवंताच्या भजनासाठी वनात जाण्याचा निर्णय घेतला. ऐका बरं, काही नसताना भजन करणं वेगळं आणि आपल्याजवळ सगळं असताना भजन करणं वेगळं. सर्व ऐश्वर्य आहे तरी पण भजनासाठी वेळ काढणारी माणसं आहे, यांना खरं मानलं पाहिजे बरं का. सगळ्या सुखसुविधा सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आहेत, पण तरी सुद्धा कथेला येऊन बसतात बघा बरं. मंडप फुल भरून आहे आपला, इकडं महिला इकडं पुरुष सगळे बसलेले आहेत, हे की नाही. वेळ काढतात का नाही भजनासाठी माणसं, आणि काढलाच पाहिजे. बघा म्हणतात ना, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षापर्यंत माणसाने अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी वयाच्या 25 वर्षापर्यंत शिकलो. म्हणजे आता बी शिकतोच आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसानं विद्यार्जन केलं पाहिजे. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम. 25 ते 50 काय धन कमवायचं असेल, पैसा कमवून घ्या. आणि मग 51, किती बोला बोला, 51, 50 झालं की 51 लागलं की एकट्यानं वनाची वाट धरायची. 51, कळतं का माझं बोलणं? चालले का महाराज? बरं, या ठिकाणी आमचे व्यंकटेश भाऊ, आपले विकास महाराज आणि गावातलेच आहे का? बरं, आपल्याच गावातले महाराज, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वेळातला वेळ काढून ते आपल्या कथेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. माझ्याकडून सुद्धा त्यांना धन्यवाद. त्यांना पुढं कार्यक्रम असल्यामुळे जायचंय, म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. ऐका, 50 झाल्याच्या नंतर किती येतं? ए बस रे खाली. बसणार मायच्या नाच काऊन करायला. 50 झाल्यानंतर बोला बोला, 51. लक्ष देऊन ऐका बरं का. एकट्या माणसानं वनात जायचा निर्णय धरायचा असतो, आहे का नाही. पहिल्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थ, नंतर वानप्रस्थ आणि नंतर संन्यास. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करावं. लग्न झाल्यानंतर 50 वर्ष गृहस्थाश्रम, 50 झाल्यानंतर वानप्रस्थ आणि मग संन्यास, असे 4 वर्ग सांगितलेले का नाही. म्हणून 25 वर्षापर्यंत जो काय अभ्यास करायचा तो केला पाहिजे. नंतर अभ्यास करायची इच्छा जरी असली तर बुद्धी साथ देत नसते. बुद्धी साथ देत नसते. म्हणून लहान वयात जे पाठांतर होतं का नाही, ते पाठांतर मोठ्यापणी होत नसतं बरं का. लक्ष देऊन ऐका, लहानपणामध्ये खूप अभ्यास होत असतो बघा. म्हणून 51 वनात जाण्याचा निर्णय घेतला बघा. लक्ष द्या. राजा दशरथाचा, ऐकताना लक्ष देऊन, राजा दशरथाचा एक कानाचा जवळचा केस पांढरा झाला होता. तर राजा दशरथानं राज्याचा राज्यकारभार रामाच्या हाती द्यायचा निर्णय घेतला होता, आहे का नाही. कानाचा एक केस पांढरा झाला, कानाजवळचा एक केस. आता हे म्हाताऱ्या सगळे पांढरे व्हायले, पण तरी कमरेच्या चाब्या पोराजवळ देत नाहीत आणि सासा सुनाजवळ देत नाहीत. अजून बी काही सासायच्या कमरेला साखरेच्या डब्याची चाबी असते. पाहुणा आला तर तिनंच कुलूप उघडायचं आणि त्याच्यातून मग सुनन साखर घ्यायची. काय बांधून येणारे मड्यावर का काय काय माहिती. अरे वय म्हातारं झालं की सगळा कारभार लेकराकडे दिला पाहिजे का नाही, पण जमत नाही. असतं जमतं का सांगा बरं. किती वय झालं तर लेकराच्या हातात कारभार द्यावा वाटत नाही महाराज, पण तो निर्णय घेतला पाहिजे. कुठंतरी थांबलं पाहिजे का नाही, कुठंतरी थांबलं पाहिजे ना. अहो पुढच्यांच्या हातात हे सोपवलं पाहिजे का नाही. आता आपल्या गावकऱ्यांनी कसं पोरायकडे सोपवून दिलं, पोरो करा तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे.
आणि हे गरजेचं आहे ना, पुढं चालवणारं कोणीतरी पाहिजेत का नाही. अगोदरच घोषित केलं होतं ना मोदी साहेब भारताचे पंतप्रधान होतील. अगोदरच घोषित केलं होतं पंतप्रधानाचे उमेदवार मोदी साहेब, आणि लोकांनी त्यांच्याकडे पाहून मतदान केलं. आणि काल बी 4 राज्यात BJPची सत्ता आली. कोणामुळं? फटाकडा फुटला नाव घेतल्याबरोबर, आहे का नाही. एकट्या BJPमुळे 4 राज्यात सत्ता नाही आली महाराज, मोदी साहेबामुळे 4 राज्यात सत्ता आली. कारण लोकांचा विश्वास जोडलेला आहे त्यांच्यासोबत, बरोबर आहे का नाही. लोकांचा विश्वास जोडलेला आहे ना. हे अगोदरच घोषित केलं होतं ना, अगोदरच घोषित केलं होतं ना, म्हणून ते शक्य झालं. लक्षात येते माझं बोलणं. तसं आपला उत्तराधिकारी कोण आहे हे माणसानं घोषित केलं पाहिजे. तसं सांगितलं ना, म्हातारं झालं की कमरेच्या चाब्या सोडाव्या आणि लगेच पोराकडे चाब्या देऊन टाकल्या पाहिजे, आणि एकट्यानं कुठंतरी उद्धारासाठी गेलो पाहिजे. भरत राजानं सुद्धा उद्धार करायचा निर्णय घेतला. राजा दशरथाने सुद्धा गणेश महाराज राज्याचा राज्यकारभार त्यागायचं ठरवलं आणि वनात जायचा निर्णय घेतला. श्रवण समीप भये सित केसा, 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 श्रवण समीप भये सित केसा. मनहु जपन असमुपदेशा, मनहु जपन असमुपदेशा, श्रवण समीप भये सित केसा, श्रवण समीप भये सित केसा, श्रवण समीप भये सित केसा. श्रवण समीप भये शीतकेशा. कान, श्रवण म्हणजे कान आहे का. समीप म्हणजे जवळ, भये म्हणजे झाले, शीत म्हणजे पांढरा. पांढरा केस झाला होता, केस कानाजवळच पांढरे व्हायला सुरुवात होते का. इथं सांगायला जवळ पडतं ना, तू पांढरा झाला, उरक, पांढरा झालास तू उरक, हो आहे का नाही. कानाजवळून सांगायला बरं पडतं ना, म्हणून कानाच्या जवळचे केस पांढरे होत असतात बरं का. लक्षात ठेवा. श्रवण समीप भये शीतकेशा. आणि राज्याचा राज्यकारभार करायचा निर्णय घेतला होता. तसंच भरत राजानं सुद्धा राज्याचा त्याग करून वनात जायचा निर्णय घेतला. भरते केली नवल ख्याती. महाराज म्हणतात नवल आहे ना एक, सगळ्या गोष्टी असताना त्याग करणं वेगळं. अहो म्हातारं मंदिरात झोपतं म्हणजे काय, लय भाविक समजायचं का. घरचे झोपू देत नाही म्हणून मंदिरात, हे झोपणं वेगळं. आणि बंगला असताना बी मंदिरात जाऊन झोपणं वेगळं. वैभव असताना त्याग करणं वेगळं असतं ना, है का नाही. मला घरात प्रतिकूल परिस्थिती आली की देवाची आठवण कोणी बी काढल, पण सगळं अनुकूल असताना, सगळं अनुकूल असताना भगवंताचं भजन करणं वेगळं आहे का नाही. मग सगळं अनुकूल पाहिजे. दुख में सुमिरन सब करे. लक्ष द्या बरं का. सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख का हे को होय. अंगाला आला ताप, देव माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी देवाचा बाप. असंच आहे ना. दुःखामध्ये देवाची आठवण कोणी बी करल ना, पण सुखामध्ये सुद्धा देव आठवला पाहिजे. आणि सुखात जर देव आठवला तर दुःख होत नसतं बरं का. म्हणून माणसानं देवाला विसरलं नाही पाहिजे. ह्याची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा बोला पुंडली कोर हरे. हसच आहे का नाही ना महाराज. आहे ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, बस हेच मला पाहिजे. आणि भरत राजानं हाच विचार केला
की काय करायचंय वैभवाला. वैभवाचा त्याग केला महाराज आणि वनामध्ये गेले. सुंदर गंगेच्या तटावर एक झोपडं बांधलं, ऐका बरं, आणि त्या गंगेच्या तटावर झोपडं बांधलं आणि त्या झोपड्यामध्ये राहायला लागले. सुंदर असं वातावरण आहे, जंगलामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट, नदीचं वाहनं, झुळझुळ झुळझुळ पाणी, आणि अशा मंगल वातावरणामध्ये, आनंदी वातावरणामध्ये भजनासाठी सुंदर एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीत राहायला लागले. बरं ऐका, झोपडीत राहायला लागले आणि एक दिवस नदीवर आंघोळीसाठी गेले. आंघोळीसाठी गेले, झालं असं होतं, एक गर्भीण हरणी भयभीत होऊन तिथून त्या नदीत उडी मारायला गेली. तर तिचं पाडस, हरणाचं पिल्लू, वाघाची डरकाळी ऐकली आणि घाबरून तिनं पाण्याच्या पलीकडे उडी मारायचा प्रयत्न केला. काय नाही, हे वाघ याच्यातला आहे, ताण घेऊ नका. पाण्यात उडी मारायचा पाण्यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण भीतीनं तिचा गर्भ पाण्यामध्ये पडला आणि ते पाडस असं वाहत चाललं होतं. भरत राजाला दया आली. भरत राजाने त्या पाडसाला उचललं आणि पाण्याच्या बाहेर काढलं. आणि ऐका, पाण्यात दया केली पाहिजे माणसानं, बरं का. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. महाराज म्हणतात दया करणं हा माणसाचा धर्म आहे. दया केली पाहिजे का नाही. पण ऐका, कधी कधी दयेमध्ये लोभ सुद्धा होऊ शकतो. भरत राजानं दया केली, पाडसाला पाण्याच्या वर काढलं. पण ऐका, पाण्याच्या वर काढल्यानंतर त्याला सोडून द्यायला पाहिजे होतं का नाही. पण मनामध्ये लोभ झाला की अरे याला पाण्याच्या वर तर मी काढलं, पण आता जर याला एकट्याला सोडून दिलं तर याला या जंगलातले प्राणी, हिंस्त्र प्राणी याला खाऊन टाकतील, म्हणून आता त्याला आश्रमातच ठेवू. आणि आश्रमातच ठेवलं महाराज. ऐका, आता भजनातला वेळ थोडा थोडा कमी व्हायला लागला आणि त्या हरणात मन गुंतायला लागलं, त्या पाडसात मन गुंतायला लागलं. असंच होतं ना, लग्न झालं की सर्वस्व प्रेम बायकोचं नवऱ्यावर असतं, बरोबर आहे ना. तिला नवरा सोडून काही दिसत नाही महाराज, बरोबर आहे. पण पाडस झालं, कळतंय ना, मुलगा मुलगी झाली की मग नवऱ्यावरचं प्रेम 50% आपोआप कमी होतं आणि त्या पाडसावर प्रेम जडतं. पण होईना का पाडसावर प्रेम. पण ते पाडस लहान आहे तोपर्यंत घरात राहतं, दारात खेळतं. आणि एक दिवस हरणाचा कळप दिसला की हरणीला घेऊन मुंबईला निघून जात. कळलं माझं बोल. हरणीला घेऊन मुंबईला निघून जातं, नाही तर पुण्याला जातं, बरोबर आहे का नाही. आणि मग आई म्हणते, माय याला किती जीव लावला म्या. असं झालं भरत राजाचं. भरत राजानं त्या पाडसावर एवढं प्रेम केलं, पाडस थोडं जरी बाहेर गेलं ना तर भरत राजाला करमत नव्हतं, बरं का. आणि असंच आहे, माणसं भजनासाठी येतात आणि कशात तरी गुंतून जातात आणि भजनातला वेळ कमी होतो आणि त्या अवांतर गोष्टीला वेळ जातो. असं होतं का नाही. काही माणसं प्रेम करतात प्राण्यांवर. काही माणसं सकाळी उठले की कुत्र्याला घेऊन फिरायला जातात. कुत्र्यावर प्रेम करू नये या मताचं मी नाही, पण मर्यादित. कुत्र्याला घेऊन फिरायला जातात, कुत्र्याला गाडीत घेऊन फिरायला नेतात, कुत्र्याला आंघोळ घालतात, कुत्र्याला खायला बिस्किटं असतात आणि मायबापाला घराच्या बाहेर काढून दिलेलं असतं. परिस्थिती कशी आहे बघा. कुत्र्याला भाकर आहे पण मायबापाला वेळेवर भाकर देत नाहीत काही काही माणसं. आणि जे कुत्रे घेऊन फिरतात त्यांना लोक सुशिक्षित म्हणतात. आणि माणसं फिरत नाही त्याच्यासोबत म्हणून कुत्र्यासंग फिरायची वेळ आली त्याच्यावर. माणूस उभा राहत नाही त्याच्यासोबत. ज्याला सोबत माणसं राहत असतात त्याला कुत्र्याला घेऊन फिरायची कशाला इच्छा होईल महाराज, आहे की. कुत्र्याला बरं, आता कुत्रं पुढं असतं आणि हे मागं असतं, नेमकं हे कुत्र्याला घेऊन फिरायलं का कुत्रं याला ओढून न्यायलं काय माहीत. हे त्या दोघायलाच माहिती, आपल्याला काय माहीत आहे. अशी परिस्थिती आहे का नाही. मग ते मन हळूहळू पाडसावर गुंतलं आणि एक दिवस ते पाडस मोठं झालं आणि पाडस त्या कळपामध्ये हरणाच्या निघून गेलं. आणि भरत राजाने विचार केला, अरे पाडस कुठे आहे, पाडस कुठे आहे, हरिण कुठे आहे, हरिण कुठे आहे, हरिण कुठे आहे. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, याच्यात मरणाचं कसं होईल हे विसरूनच गेले महाराज. आणि ऐका,
मरणाचं कसं होईल हे विसरून गेले आणि अंतकाळी त्यांना पुढच्या जन्मात हरीण व्हावं लागलं. महाराज म्हणतात का ना, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जन्मामध्ये भरत राजाला लक्षितून ऐका बरं का, हरीण व्हावं लागलं. अंते या मती सा गती. लक्षितून ऐका बरं का, शेवटच्या क्षणाला जी इच्छा तुम्ही कराल त्या जन्मामध्ये आपल्याला जावं लागत असतं बरं का. म्हणून सावडायच्या दिवशी म्हणतात ना, कशाचे पाय निघले, असं म्हणतात ना वाटते. कशाचे पाय निघले म्हणजे याच्यावरून ओळखायचं ही मथारी का मथारा कोण्या जन्मात गेली. बरोबर आहे का नाही. अंते या मती सा गती. महाराज म्हणतात शेवटच्या क्षणाला ज्याच्यामध्ये आपलं मन गुंतल ते आपल्याला व्हावं लागत असतं बरं का. म्हणून शेवटच्या क्षणाला देवाचं नाव जर आलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून महाराज म्हणतात ना, प्रत्येक क्षणाला भगवंताचं नाव आलं पाहिजे, कारण आपला शेवटचा श्वास कोणता आहे आपल्याला माहिती नाही. जर माहीत असतं हा श्वास शेवटचा आहे तर भजन सगळ्यांनीच केलं असतं ना. माहिती नाही ना हा शेवटचा श्वास आहे, म्हणून रात्रंदिवस दिन रजनी, बोला बोला, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. महाराज रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, काळ वेळ नाम, बोला बोला, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. लक्षात आलं का. हरणाच्या जन्मात जावं लागलं, हरिण व्हावं लागलं, पण हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा मागच्या जन्माची स्मृती कायम होती बरं का. आठवण होती, मी मागच्या जन्मात राजा होतो, मी भजनाला आलो होतो, पण माझं मन एका पाडसात गुंतल्यामुळं मला शेवटी हरीण व्हावं लागलं. मागच्या जन्माची स्मृती कायम राहिली. काय काय मागच्या जन्माची स्मृती असते का नाही. एखादा माणूस जर जास्त झोपत असला तर लगेच म्हणतात तो मागच्या जन्मात कुंभकर्ण होता काय. एखादा खात असला जास्त तर म्हणतात मागच्या जन्मात राक्षस होता काय. नवरा जर बायकोच्या अंगावर धावून येत असला तर बायको म्हणते मागच्या जन्मात कुत्र होते का हो तुम्ही, धावतच राहता माणसावर. हा असं होतं का नाही का. पूर्वी जन्मीची स्मृती काहीतरी कायम राहत असते. भरत राजाने विचार केला, मागच्या जन्मात मी राजा होतो, पण माझं मन पाडसात गुंतल्यामुळं मला हरीण व्हावं लागलं. आणि ऐका, तोही हरणाचा जन्म देह संपला आणि पुढं अंगिरा गोत्राच्या ब्राह्मणामध्ये कुळामध्ये भरत राजांचा जन्म झाला. आणि तिथंही योगायोगानं नाव त्यांचं भरतच ठेवून आलं. हा तिसरा जन्म या. पहिल्यांदा राजा भरत, नंतर हरीण, आणि तिसऱ्यांदा मग जड भरत. मग आता जड भरताने विचार तिथं नाव भरत ठेवण्यात आलं, पण कशातच गुंतायचं नाही ठरवलं होतं. गायत्री मंत्र वडिलांनी पाठ करायला सांगितला, गायत्री मंत्र सुद्धा पाठ केला नाही. आणि मग घरच्यांनी समजलं, अरे हा जड बुद्धीचा आहे, ह्या जड बुद्धीचा आहे, म्हणून जड ही उपाधी त्यांना देऊन टाकली आणि नाव झालं जड भरत. काहीच करत नाही महाराज, ना पूजा पाठ, ना पाठांतर, ना काहीच, कशातच गुंतायचं नाही, फक्त भगवंताचं भजन करायचं. आणि मग आता घरचे किती दिवस सांभाळणार बोला. काम करतंय तोपर्यंत माणूस प्रिय असतो, कथा होस्तोर ही वरवर राहील. बरोबर आहे ना, आहे का नाही. काम करतो तोपर्यंत माणूस प्रिय. ते अविनाश महाराज म्हणले ना, येताना 100 फोन केले, आता जाताना पाहू किती जण फोन करतात. आहे का नाही. तुम्ही करसाल, तुम्ही वेगळ्या नात्यानं जोडलेली मंडळी आहे, पण आमच्या रोजच्या 100% अनुभवातले 90% अनुभव तर असेच आहेत का, येता वेळेस फोन असतो, जाता वेळेस नसतो. मला लक्षात आलं. मग सांगितलं, अरे माणूस काम करायला लागला तर तो प्रिय असतो ना. काम प्रिय असतं ना, माणूस प्रिय असतो का बोला. एखादी सून दिसायला जरी सुंदर नसली आणि काम करत असली तर सासूच्या ती आवडीची असते. आणि एखादी सून दिसाय सुंदर असली आणि काम करत नसली तर सासूला आवडते का. सासूला आवडती. सासू म्हणती निस्तीचे मला पान फुलवा, काही उपयोगाचे नाही. काम प्रिय असतं महाराज. मग काम केलं पाहिजे का नाही. काम आवडीचं असतं ना. तर भरत राजा काहीच काम करत नव्हते, कामच करत नव्हते म्हणल्यावर घरच्याला आवडतील का.
बघा पगारीच्या आदल्या दिवशी बायको नवऱ्याची एवढी व्यवस्था घेती, पगारीच्या आदल्या दिवशी होय. आणि पगार महिनाभर संपत आल्यावर पैसे पाणी मागाव, तो तांब्या आहे तिथं आणि ती घागर, हिंगतात तांब्या आणि तिंगती घागर, तुम्ही बेप्यान मल्ला बी द्या. आहे का नाही? असं होतं का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. पैसे संपत आले की नाही म्हणतात ना, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा. म्हातारं झाल्यावर घरात किंमत असते का? हा, कुत्र्याच्या आणि म्हाताऱ्याच्या भाकरी संगच. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई. सब पैसे अपना साथी कोई नहीं, अपना कमी करा आवाज. अपना साथी कोई नहीं, सब पैसे के भाई भाई, सब पैसे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. आहे का नाही? ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. लाईट आली का? लाईट आली असेल तर ते बंद करा. लक्ष द्या. सब पैसे के भाई, मी सुंदर सांगेल, माझ्याकडे लक्ष द्या. ये दौलत भी क्या चीज है, ये दौलत भी क्या चीज है. जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है कि मैं कौन हूँ, लेकिन दौलत जब साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते हैं ये कौन था. लक्ष देऊ नये का? आपला भरलेला खिसा आपण कसे आहोत हे जगाला दाखवत असतो, आणि आपला रिकामा खिसा जग कसा आहे ते आपल्याला दाखवत असते. कळलं माझं बोलणं? जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. आहे ना? बहिणीची बी चक्कर श्रीमंत भावाच्या घरी जास्त असते, तिचं उठणं बसणं श्रीमंत भावाच्या घरी जास्त असतं. आहे का? गरीब भाऊ असला की बहीण पण टाळाटाळ करते का नाही? माया हो, ऐकताय ना तुम्ही? पैशाला किंमत आहे का नाही? कारण 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे अर्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. एक पुरुषार्थ आहे ना पैसा म्हणजे. महाराज पैशाला किंमत आहे. ऐकताय ना सर्व? पैशाला किंमत असते. माणूस कमवायला लागला तर घरात त्याची चालती असते. बरोबर आहे की नाही? कमवायला म्हणूनच त्याला मानतात ना घरात. कमवत नसल्यावर कोण ऐकणार आहे हो? घरात सल्ला कोणाचा असतो? जास्त कमवणाऱ्याचा. म्हणतात बाबा आम्हाला निर्णय घेता येत नाही, मोठ्या गड्याला विचारणं लागेल, तो जर म्हणला तर होईन. बरोबर आहे का नाही? मोठा गडी म्हणजे वयानं नाही, पैशानं. लक्षात आलं का? मग जड भरत काहीच करत नव्हते, मग कर्मन कोणाला सांभाळा वाटलो? किती दिवस सांभाळणार माणूस? बोला बरं. मग जड भरत राजाला शेतात पाठवलं. ऐका बरं लक्ष देऊन. शेतात ज्वारी राखायला पाठवलं. आता तिथं गेले आणि ते काय पक्ष्यांना मारत नव्हते. दरवर्षीपेक्षा ज्वारी कमी झाली, मग घराच्या बाहेर हाकलून दिलं. घरीच ठेवायचं नाही म्हणले, याला द्या हाकलून. घराच्या बाहेर हाकलून दिलं तरी पण काही टेन्शन नाही महाराज. घराच्या बाहेर काढून दिलं तरी बी आनंदानं घराच्या बाहेर गेले. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहता आलं पाहिजे, ही परमार्थाची शिकवण आहे बरं का. या तुकाराम भाऊ, या तुकाराम भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे माझ्या मागं जे सुंदर दिसतंय ही सगळी त्यांची कला आहे बरं का. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. वा, लक्षात ठेवा. आणि जड भरत राजा बाहेर गेले, वनामध्ये गेले आणि एका झाडाखाली भजन करत बसले. लक्ष देऊन ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. वनात भजन करत बसले, आपलं भजन करायचे. लक्ष देऊन ऐका बघा काय झालं.
एक दिवस भिल्ल लोकांचा राजा, त्या भिल्ल लोकाच्या राजानं देवीला नवस केला होता की मला जर मुलगा झाला तर मी तुला नरबळी देईल. देवीला नरबळी, बरं का. नवस करतात ना माणसं, पहिल्यापासून नवस करतात बरं का. एका बाईनं देवाला नवस केला होता, म्हण देवा मला जर मुलगा झाला तर मी तुला 6 पायाचा प्राणी बळी देईल. माहिती आहे तुम्हाला 6 पायाचा प्राणी? देवाला बी माहीत नव्हतं. देव म्हणे बाबा 6 पायाचा प्राणी अजून पाहिला नाही बा आपण. देव म्हणे येईल मुलगा, आणि तिला मुलगा झाला आणि तिच्या नवस फेडायचं ध्यानातच राहिलं नाही. पण देवान स्वप्नात जाऊन सांगितलं तू नवस केला होतास, तुला मुलगा झाला तर 6 पायाचा प्राणी बळी देईन. देवा तोबा तोबा तोबा, विसरले म्हणे देवा, पण उद्या मी तुमचा नवस फेडायला येणार म्हणे. आणि ऐका, देव तयारीतच होते. 6 पायाचा प्राणी कोणता आहे बाबा? ही गेली महाराज, पोराला बोटाला धरलं आणि मंदिरात गेली. देव म्हणे एकटी झाली. नाही म्हणे देवा, पोरगा आणलं ना. पोरगा आणलं म्हणे, पण ते 6 पायाचा प्राणी कुठे आहे? तिनं डोसक्यात हात घातला आणि काढली. ओल 6 पाय असतात. तुमचा विश्वास नाही का? एखादीची काढून आणा माझ्याकडे, मी मोजून दाखवतो. 6 पाय असतात ना उला. मला माहित नव्हतं, पण तेव्हा माहीत झालं ते. तिनं ती काढली, नाशी नखावर मारली आणि देवा पुढे टाकली. घ्या म्हणे 6 पायाचा प्राणी बळी. हा, देवाला मी फसवतात लोक. त्या दिवशी मला दक्षिणा देताना एकानं अर्धी नोट दिली, 20ची अर्धी. एकच कोपरा माहीत, दुसऱ्या कोटाच्या खिशात दिली अर्धी. अशा फाटक्या नोटा असतात ना, कुठंच चालली नाही की महाराज धरा दक्षिणा तुम्हाला, असं असतात का नाही? फसवतात का नाही? तसं देवाला नवस केला होता बघा. त्या भिल्ल लोकाच्या राजाने देवाला नवस केलता, मला जर मुलगा झाला तर मी नरबळी देईल. आणि असं सांगितलं, त्याला मुलगा झाला. आणि मग सांगितलं त्यांनी जो दिसल त्याला घेऊन या, त्याला आपण बळी देऊ. आणि यांनी जड भरतालाच पकडलं. त्या शिपायांनी जड भरताला पकडलं आणि देवीच्या समोर नेऊन हजर केलं. सुंदर आंघोळ घातली जड भरताला, सुंदर आंघोळ घातली, नवीन कपडे घातले. बळी द्यायचा असला की आंघोळ घालतात, नवीन कपडे घालतात, म्हणून नवरदेवाला नाराज करत नाहीत. आंघोळ घालतात, हळद लावतात. हळद का लावतात बरं नवरदेवाला? सांगू तुम्हाला, पहिले दवाखाने नव्हते ना, मग एखाद्याला जर लागलं तर त्याला हळद लावायची आणि ती जखम भरून निघायची. तसं लग्न ही जीवनातली सगळ्यात मोठी जखम आहे, ती भरून निघावी म्हणून अगोदरच हळद लावल्या जाते. बळी द्यायचा असल्यावर नाराज करत नाहीत ना. बळी द्यायचा म्हणून कपडे घातले नवीन, आणि त्या भिल्लाच्या राजाने तलवार काढली. लक्ष देऊन ऐका. आणि शिरच्छेद करणार तेवढ्या देवी प्रगट झाली, त्याच्या हातातली तलवार घेतली आणि त्याचा शिरच्छेद केला. आणि जड भरताला त्याचा शिरच्छेद केला. आणि जड भरत तिथून निघून गेले. काय नाही बघा, मला कुठं नेतात विचारलं नाही, कशासाठी नेतात विचारलं नाही, काहीच नाही. आणि जड भरत पुढं चालत गेले. आणि सांगतात रहुगण राजाची पालखी चालली होती. आणि रहुगण राजाच्या पालखीचा एक खांदेकरी जखमी झाला होता, म्हणून जड भरताच्या खांद्यावर पालखी दिली. लक्ष देऊन ऐका, लक्ष द्या. नुसतं ऐकायचं म्हणताना इकडं तिकडं पाहता, इकडे ते लक्ष ठेवलं पाहिजे का? खांद्यावर पालखी दिली. पण जड भरत काय करत होते माहिती आहे का? एखादा पशु पक्षी जर दिसला, काही मुंगी वगैरे दिसली तर उडी मारून चालायचे. आता मला सांगा, ज्याच्या खांद्यावर पालखी आहे तो जर उड्या मारत चालला तर पालखीत बसणाराचं काय होईल? रहुगणाने सांगितलं, अरे कोण आहे, व्यवस्थित चालता येत नाही का? त्याला सांगा मी या देशाचा राजा आहे रहुगण, नाही व्यवस्थित चालला तर शिक्षा करेल. ते पुन्हा एकदा झालं, दोनदा झालं. मग रहुगणाला राग आला, पालखी खाली ठेवायला सांगितली. आणि रहुगणानं जड भरताला बोलायला सुरुवात केली, का रे, अंगामध्ये ताकद खूप दिसते, धडधाकट दिसतो, आणि तुला पालखी घेऊन चालता येत नाही? तुला माहिती नाही का मी या देशाचा राजा आहे? लक्ष देऊन ऐका बरं का, तुला शिक्षा करेल. असं बोलल्याच्या नंतर जड भरत मात्र कधीच न बोललेले आज बोलायला लागले बरं का. कधीच न बोललेले जड भरत आज रहुगणाला म्हणतात, राजा, अरे तू कोण राजा आणि मी कोण प्रजा? तू कोण दंड देणारा, मी कोण दंड सहन करणारा? अरे आपण सगळे या देवानं पाठवलेले इथं नाटक करण्यासाठी आलेली माणसं आहेत आपण.
आणि थोड्या वेळापुरतं हे आपलं नाटक आहे. कोणी सांगणार आहे तर कोणी वाजवणार आहे तर कोणी ऐकणार आहे, पण शेवटी सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे का नाही. कॅरम माहीत आहे ना तुम्हाला? कॅरम माहीत आहे ना? कॅरममध्ये क्वीन असते बघा, ती लाल गोटी. त्या लाल गोटीला या पांढऱ्या आणि काळ्या गोटीपेक्षा जास्त किंमत असते. पण कुठपर्यंत? खेळणं चालू आहे तोपर्यंत. खेळ संपल्याच्या नंतर सगळे एकाच डब्यात भरतात. शतरंज का खेल जब तक शुरू है तब तक प्यादे और मोहरे अलग होते हैं. एक बार खेल खत्म होने के बाद प्यादे और मोहरे एक ही डिब्बे में पैक किए जाते, बंद किए जाते. हा खेळ चालू आहे ना महाराज, आणि शेवटी म्हणतात ना, एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिवस मातीतच मिसळायचं आहे सर्वाला. म्हणतात ना, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना भाई का ना बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदा. सास कहे जावई मेरा है, ससुर कहे जावई मेरा है, ना सास का ना ससुरे का, ये तो लड़की देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर. हे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, हे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में अगर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. एक दिवस ही काया कुटी खाली करावं लागणार आहे का नाही? माया हो, देह हा पाचाचा आणलेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. उसना आणता का नाही तुम्ही? लग्नाला चालल्यावर एकदानी उसनी नेता, नेकलेस नेता, आणि लग्नाहून आल्या आल्या काय म्हणता, बाई हे तू नेकलेस. चिमटा घेतात पुन्हा, पाय बरं दिला मी, आम्ही गरीब माणसं आहे, पुन्हा म्हणशीन उगं कुठून भरून देऊ, हे का नाही? उसनं आणलं की ज्याचं त्याला द्यावं लागत असतं बरं का. हा देह तसा आपण उसनं आणलेला आहे, शेवटी ज्याचा त्याला द्यावं लागणार आहे. लक्ष देऊ नये का? म्हणून राजाने सांगितलं, अरे कोणी राजा नाही. जडभरताने सांगितलं, कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही. तू कोण दंड देणारा, मी कोण दंड सहन करणारा, असा उपदेश रहुगणाला केला. आणि रहुगणाला उपदेश केल्याच्या नंतर रहुगणाने पाय धरले आणि म्हणले, महाराज माझा उद्धार होईल असं मला काहीतरी उपदेश द्या. आणि रहुगणाला उपदेश केला. रहुगणाला
नरकाचं भयानक वर्णन, या देवाजी, नरकाचं भयानक वर्णन लक्ष देऊन ऐका. नरकाचं भयानक वर्णन रहुगणाला सांगितलं. ज्यानं ज्यानं जसं जसं पाप केलं का नाही त्याला तसं तसं त्या नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. इथून खाली संयमनी पुरी आहे आणि एकूण 28 नरक आहेत. किती किती बोला, किती? 28. रौरव, महारौरव, अंधतामिश्र, तामिश्र, कुंभीपाक असे 28 एकूण नरक आहेत. आणि त्या नरकामध्ये माणसाला वेगळ्या वेगळ्या नरकात खितपत पडावं लागत असतं बरं का. ज्यानं जसं जसं पाप केलं तसं तसं त्या पापाचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी त्याला त्या नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. हे भयानक नरकाचं वर्णन ऐकल्याच्या नंतर परीक्षिती राजा शुकाचार्य महाराजाला म्हणले, महाराज या नरकातून सुटण्याचा काही उपाय नाही का? महाराज म्हणले, आहे ना. या नरकातून जर सुटायचं असेल ना तर भागवतात यायचं आणि इकडं तिकडं पाहत राहायचं. कथेत यायचं अजिबात ऐकायचं नाही, मग नरकातून सुटत असतो माणूस, आहे का नाही. कथेत यायचं आणि बसायचं म्हणून बसायचं, आहे का नाही, मग नरकातून सुटत असतो माणूस. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? नाही नाही ना. व्यवस्थित बसा, बरं बसा व्यवस्थित, लक्ष द्या. या नरकातून सुटण्यासाठी काही उपाय नाही का? या ठिकाणी आमचे गुरुबंधू नामसंकीर्तन चॅनलचे यूट्यूबचे मालक आमचे देवा भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या कथेला भेट देण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करा. बघा आता आपल्या बसता का जायचं गडबडी? ओके ओके, फोटो घ्या दादा. लव गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. आता लक्ष द्या माझ्याकडे. हा, त्या बाळांना तिकडेच बसू द्या थोडा वेळ, थोडा वेळ तिथंच बसू द्या. मग मी सांगितल्यावर पुढं आणा, बसू द्या तिथे, म्हणजे हे बाकीचे ऐकतील. मनोहरजी थोडा वेळ थांबू द्या, तयारी झालेली आहे ना? हां, मग थोडा वेळ आहे अजून आपल्याला थोडा. लक्ष द्या. बघा आजामेळाची कथा सांगतात. आजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणानं, लक्ष द्या, एक दिवस वनामध्ये संविधा आणण्यासाठी गेला आणि संविधा आणायला गेल्यानंतर एका वेश्येला घेऊन घरी आला. ऐका बरं का, वेश्येला घेऊन घरी आला. महाराज म्हणतात डोळ्यातून वाईट दृश्य पाहिलं आणि इच्छा झाली की आपण हिला घरी घेऊन जावं. म्हणून माणसाचं जास्तीत जास्त पाप हे डोळ्यातून होत असतं बरं का. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, आहे का नाही. महाराज डोळ्याचं काम सांगितलं, डोळ्यानं काय पाहावं? देवाचं रूप पाहायला पाहिजे. म्हणून गांधीजी के 3 बंदर है ना, बुरा मत देखो, बुरा मत बोलो और बुरा मत सुनो, है की. वाईट बोलू नका, वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नका. असं आहे ना, गांधीजीचे 3 माकडं आहे ना, एकानं तोंडावर हात ठेवलेला, एकानं कानावर, एकानं डोळ्यावर, है की. वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट पाहू नये. कारण डोळ्यातून जेवढं पाप होतं तेवढं कशातूनच होत नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं वेश्येला घेऊन घरी आला. पण एक दिवस काही महाराज लोक त्या गावातून चालले होते. आणि त्या महाराजांनी विचारलं, का हो इथे एखाद्या ब्राह्मणाचं घर आहे का, वैष्णव ब्राह्मणाचं घर आहे का, आम्हाला त्याच्या घरी भोजनाची व्यवस्था होईल. काही गावातल्या चांडाळ चौकडीनं आजामेळ्याचं घर दाखवून दिलं. प्रत्येक गावाला एक वट्टा असतो बघा, त्याचं नाव कुच्चरवट्टा असतो, कुच्चरवट्टा. त्याच्यावर दिवसभर गावाचं धुणं धुतल्या जातं. हे असा तो तसा, चुना लावायचा, तंबाखू घोळायची, बस खडे फेकायचे बाजूला मोठे मोठे, लगेच चोळणं सुरू आणि सुरू गावाची चर्चा. हा कुच्चरवट्टा. त्या काही कुच्चर लोकांनी आजामेळ्याचं घर दाखवून दिलं आणि आजामेळ्याचं घर दाखवून दिल्याच्या नंतर हे महाराज लोक गेले आणि म्हटले, बाई ते आजामेळ्याचं घर आहे का? म्हणले हो. मग आम्हाला भिक्षा मिळेल का, जेवायला मिळेल का? ती वेश्या होती बरं का. त्या वेश्याने सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला चुकीच्या घराचा पत्ता गावातल्या लोकांनी दिला, मी वेश्या आहे. तिनं कबूल केलं बरं का.
मी वेश्या आहे आणि सांगू तुम्हाला वेश्येचे सुद्धा या देशावर उपकार आहेत महाराज. स्त्रियांची आबरू सुरक्षित राहण्यासाठी वेश्यांचे सुद्धा उपकार या देशावर आहेत. म्हणून मुरारी बापून सगळे हे तृतीय पंथीन वेश्या घेऊन एक कथा रामकथा केली होती अयोध्येमध्ये. लक्षात ठेवा. मनाने बिचारी निर्मळ होती. म्हणले माझ्या हातचं मी तुम्हाला खाऊ घालणार नाही. मी जर माझ्या हातचं तुम्हाला खाऊ घातलं तर त्याचं पाप मला लागेल. महाराज तुम्ही दुसऱ्या एखाद्या घरी जा. पण हे साधू लोक म्हणले अरे ज्या गावाने आम्हाला गावाच्या बाहेर काढलं त्या गावात आता आम्हाला पुन्हा जायचं नाही. आम्ही इथं जाऊ द्या नका देऊ आम्हाला जेवायला, पण आम्ही या झाडाखाली भजन केलं तर जमेल का? हा म्हणले भजन करायला काय अडचण नाही. आणि ते भजन करत बसले. बघा तेवढ्या तिच्या मनात आलं माझ्या हातचं तर मी यांना देणार नाही, पण यांना मी कोरडा शिदा तर देऊ शकते ना. मग तिनं कोरडा शिदा दिला आणि सांगितलं तुम्ही तुमचं बनवून खा. यांनी ते बनवून खाल्लं आणि भजन करत बसले बरं का. आणि मग आजामेळ आला. आजामेळ आल्याच्या नंतर विचारलं कोण आहे. आता हे झाडाखाली जे बसले होते ही त्याची रोजची जागा होती लोळायची. दारू पिऊन आलं की ते तिथं लोळायचं. आणि हे महाराज लोक बसलेले पाहिल्यानंतर ऐ भजन बंद करा. कोण बसवलं तुम्हाला इथं? बायकोनं सांगितलं मी बसवलंय. हां मग बसा म्हणे काय अडचण नाही. काय डेअरिंग बाज ती माणसाची बघा. बायको म्हणलं मी बसवलंय. बरोबर बसा 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 काय नाही मी दुसरीकडे जातो बसा. हां अशी पावर असते महाराज आहे का नाही. मग आजामेळ्याला सांगितलं तुझ्याकडून आम्हाला एक दक्षिणा पाहिजे. त्याने सांगितलं जेवण भेटलं एवढंच माना, दक्षिणा देऊ का तुम्हाला? सांगितलं हा दक्षिणेशिवाय भोजन पूर्ण होणार नाही, आम्हाला तुझ्याकडून दक्षिणा पाहिजे. बायकोला म्हणे सांग त्यांना मी दक्षिणा चांगली देईन बरं त्यांना. ते महाराज लोक म्हणले दक्षिणेशिवाय आम्ही मानणारच नाही. मग काय दक्षिणा पाहिजे? सांगितलं काय नाही तुमच्या होणाऱ्या पोराचं नाव नारायण ठेवा. ऐका बरं. कारण साधूनं विचार केला असं तर हा देवाचं नाव घेत नाही. मग निदान याच्या पोराचं नाव जर नारायण ठेवलं तर त्या निमित्तानं तरी देवाचं नाव याच्या मुखातून येईल ना. म्हणून नारायण नाव ठेवण्यात आलं. आणि ऐका ते साधू लोक निघून गेले. कालांतराने याला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं विशाल महाराज. आणि मग नारायण नारायण सारखं नारायण नारायण. बेटा नारायण काय करतो? बेटा नारायण कुठे आहे? सारखं नारायण नारायण तोंडातून निघायला लागलं. आणि नारायणावर जीव जडला, प्रेम जडलं. पोराच्या निमित्तानं देवाचं नाव मुखातून यायला लागलं. आणि एक दिवस आजामेळ्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमदूत त्याला घ्यायला आले. यमदूत काळे काळे यमदूत त्यानं पाहिले. बसा खाली. यमदूत काळे काळे त्यानं लेकरायला पुढं प्रसाद घेऊन पाठवू नका, थोडा वेळ दम धरा, शांत राहा. यमदूत पाहिले आणि भीती वाटली. पोराला नारायणा वाचव, नारायणा वाचव, नारायणा वाचव म्हटल्याच्या नंतर देवदूत त्या ठिकाणी आले. आणि देवदूत आल्याच्या नंतर यमदूताची आणि देवदूतांची भेट झाली. यमदूत म्हणले तुम्ही कुठं? देवदूत म्हणले तुम्ही कुठं? यमदूत म्हणले अहो हे आमचं गिराईक आहे, आम्ही घेतली 7 दिवसाची कथा. ते म्हणले अहो तुम्ही जरी कथेला असले तर वाचवायला आम्ही येत ना. यमदूत म्हणले अरे हे आमचं गिराईक आहे. देवदूत म्हणले तुमचं नाही आहे, हे आमचं गिराईक आहे. ऐकलं नाही का? नारायणा धाव, नारायणा धाव. ते देवदूत म्हणले अहो नारायणाला तुमच्या म्हटले नाही ते म्हणे. मग ह्याच्या पोराचं नाव नारायण आहे म्हणे. ह्याच्या पोराला आवाज दिला त्याने. देवदूत म्हणले याच्या पोराचं नाव नारायण अगोदरचं आहे का आमच्या देवाचं अगोदरचं आहे? ते म्हणले तुमच्या देवाचं आहे. मग आमच्या देवाचं नाव ह्याच्या पोराला ठेवलं का ह्याच्या पोराचं नाव आमच्या देवाला ठेवलं? ते यमदूत म्हणले आम्हाला या भानगडीतच पडायचं नाही. ते निघून गेले. आता हे सगळं आजामेळ्याने ऐकलं. अरे पोराच्या निमित्तानं मी नाव घेतलं तर मला देवाचे दूध घ्यायला आले. कोणत्या का निमित्तानं व्हा पण देवाचं नाव घ्या. जनाबाई शिव्या द्यायची पण देवाला द्यायची, भांडायची देवाबरोबर. म्हणून म्हणतात ना जो मुझे प्यार करते हैं मैं उनके दिल में रहता हूँ और जो मुझे नफरत करते हैं मैं उनकी आंखों में रहता हूँ, इसलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही अच्छे लगते हैं. काही माणसं म्हणतात ना तो माणूस आपल्या डोळ्यातच चलतो म्हणजे दुश्मनाची जागा डोळ्यात असते. कळलं माझं बोलणं? अरे त्या निमित्तानं होईना का त्याची आठवण येते ना, त्या निमित्तानं का होईना त्याची आठवण येते का नाही? कोणत्या निमित्तानं घ्या पण देवाचं नाव घ्या. सांकेत्यम परिहास्यम वा, संकेतानं घ्या, विनोदानं घ्या पण देवाचं नाव घ्या. विस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार आहे आणि रागानं धरलं तरी बोला 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 हातच भाजणार आहे. रोगरच्या बाटलीची आरती केली नंतर पिली मग जगणार का?
आरती करून पे नाही तर रागान पे, तिचं ती काम करणार. बरोबर आहे का नाही? संकेतान नाव घेणं कसं असतं सांगू तुम्हाला. शेजारणीचं जर भांडण झालं ना तर ती दुसऱ्या दिवशी दारात शेळील शिवा देते, पण बरोबर तिला लागतात. थिर मरण बी. आणि ती शेजारीन म्हणते पहा बरं, पहा ती शिवा कशी द्यायली, पहा तिचं बोलणं पहा एकदा. मग त्यानं म्हणावं तुम्ही शिव्या शेळीला द्यायले, मी तिला थोडं द्यायले. हे बायालाच जमू जाणं, हे माणसाला जमत नाही महाराज, हे बायाला जमतं बघा. मी एका गावात सांगितलं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, पण एक बाई दुसरंच काहीतरी म्हणायची. कथा झाल्यावर कीर्तन झाल्यावर त्या म्हातारीला म्हणलं आजी सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि तुम्ही काय म्हणत होत्या हो? म्हणे महाराज मी पण तेच म्हणत होते, पण जरा बदलून म्हणत होते. म्हणे विठ्ठल हे यायचं नाव आहे, मग त्याचं नाव एवढ्या माणसात कसं घेऊ? मग पिंट्याचा बाप पप्प्याचा बाप म्हणत होते. म्हणे पिंट्याचा बाप पप्प्याचा बाप म्हणत होते. पप्प्याचा बाप म्हणजे विठ्ठल, तसं पिंट्याचा बाप म्हणजे कोण? संकेतानं विठ्ठल. बरोबर आहे का नाही? हे म्हणतात संकेतानं नाव घेणं, याला म्हणतात आहे का नाही? तसं आजा मेळ्यानं पोराच्या निमित्तानं देवाचं नाव घेतलं, पण असं सांगतात भगवंताचे पार्षद आजा मेळाला घ्यायला आले आणि नामानं तो सुद्धा आजा मेळा वैकुंठाला गेला. एवढा पापी असणारा आजा मेळी नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. बोला बोला नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. मेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठाशी, असं भगवंताचं नाम आहे का नाही? म्हणून नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे 4-5 दिवसाचे, जन्मांतरीचे तृणाग्नी मेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, हरी उच्चारणे अनंत पापराशी. जातील लयाशी क्षण मात्रे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. आहे का नाही? पापाचे महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर पापाचे पर्वतच्या पर्वत जळून जातात. ही नामामधली देवाच्या ताकद आहे. म्हणून म्हणतात ना हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, नाम तेरा प्रभु 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 नाम तेरा. हरि रामायण तैयार लेकर नाम तेरा, रामायण तैयार लेकर नाम तेरा, हरि रामायण तैयार लेकर नाम तेरा, रामायण तैयार लेकर नाम तेरा.
लीन था, कर्म में सदा लीन था, वाल्मीकि अति दीन दुखी था, कर्म में सदा लीन था, वाल्मीकि अति दीन दुखी था, बुरे कर्म में सदा लीन था, रामायण तैयार लेकर नाम तेरा, रामायण तैयार लेकर नाम तेरा, से भक्ति पार लेकर नाम तेरा, भव से पार लेकर नाम तेरा। नील जाति के वानर, नील जाति के वानर, राम नाम लिख दिया शिला पर, राम नाम लिख दिया शिला पर, हो गई सेना पार लेकर नाम तेरा, रामायण तैयार लेकर नाम तेरा, हो गई भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. लक्ष देऊन ऐका बरं का, या भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर महाराज भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे. लक्षात येते का? आणि त्या भगवंताच्या नामानं साला कोणतंच दुःख होत नाही बरं का. लक्ष देऊन ऐका. आजा मेळासारखा पापी सुद्धा नामानं वैकुंठाला नेला. आपण तर एवढे पापी नाही आहेत, पण एवढे पापी आहे का आपण? मग आपण त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. बघा हे या कथेतून आपल्याला इथं घ्यायचंय. नंतर चित्रकेतूची कथा सांगितलेली आहे. सप्तमस्कंदाची कथा, षष्टमस्कंदाची कथा विराम घेते. सप्तमस्कंदामध्ये प्रल्हादाचं चरित्र आहे. अष्टमस्कंदामध्ये बलिराजाचं चरित्र आहे. वामन अवताराची कथा आहे. कथा खूप आहेत, सांगणं होणं शक्य नाही आहे का नाही. 18,000 श्लोक मी सांगितले ना, ते सांगणं शक्य आहेत का नाही. म्हणून अष्टमस्कंदामध्ये गजेंद्राची, बलिराजाची, मन्वंतराची कथा आहे. नवमस्कंदामध्ये रामायणाची कथा आहे. आणि आता दशमस्कंदामध्ये आपल्याला आज जन्म उत्सव साजरा करायचा आहे. बघा, एक आहे चंद्रवंश आणि दुसरा आहे सूर्यवंश. सूर्यवंशामध्ये रामजी आणि चंद्रवंशामध्ये श्यामजी. ऐका बरं का. चंद्रवंश रामायण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे बरं का. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णाचा अवतार झाला. ऐका, लक्ष देऊन ऐका. बघा, मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. ऐका लक्ष देऊन. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात दुसरी
यशोमत वरात आली आणि आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करेल. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं कंसा मायावर भरोसा नाही का. मानी हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. मॅनेतली तलवार काढली. लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला काल्याच्या कीर्तनात हा विषय भरपूर ऐकायचाच आहे सविस्तर. त्याच्यामुळं आता जास्त लांबवत नाही. हा काल्याचं कीर्तन माझंच आहे ना, मग काही राखून ठेवावं लागेल ना. सगळंच देऊन जमन का. काल्याच्या कीर्तनात मी हे भरपूर सांगणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. तर घेऊन या खडग माराया धावला पण हात तो धरिले वसुदेवे. वसुदेवानं सांगितलं वेड्या तुला हिच्यापासून भीती नाही ना. हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. असं कर आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली आणि कंसानं दोघाला बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला वसुदेवानं. तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडं पाहिलं, दया आली. मला 8वा मारणार आहे. पहिल्याला मारून काय करायचं ऐका बरं का लक्ष देऊन. पहिल्याला मारून काय करायचं मग परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदजीला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले हा असाच जर पुण्य करायला लागला त्याच्या पापाचा घडा भरणार नाही आणि भगवंत अवतार घेणार नाही. पुण्य सारावया बेटे देव ऋषी वधी बाळ काशी ठेवू नको. पुन्हा मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवोनिया देत साही मारीत दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग माईनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. तो बलराम दादाचा. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकीचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. बंदीशाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षात लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. वा ह्या गोंधळ्यासाठी टाळ्या वाजवा. लक्ष देऊन ऐका. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. आणि ऐका देवकी वसुदेवानं सांगितलं देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल. भगवंत म्हणले मी लहान होणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय बाबा. मला इथं ठेवायचं नाही. माझा जन्म झाल्यावर मला कुठं न्या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. हो नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. हो माया उपदळते ते देवी मजन येते. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. लक्ष देऊन ऐका. तिथं माया जन्माला आली असेल त्या मायेला घेऊन इकडे या आणि मला तिथं ठेवून द्या. लक्ष द्या. भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाच्या येण्याचं स्वागत करायचं आहे. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा
आहे ना तर कोणी फूल वगैरे अक्षरातील अशा फेकायच्या नाही. हे थोडस लक्ष घ्या. सरका मागे सांगू कुणाला आज आनंद आनंद आज आनंद आनंद आज आनंद आनंद झाला. भजनात मीराबाई पायात घुंगर बांधून देवासाठी नाचले आहे की नाही. भजनात नाचायला लाजायचं नाही. कोणी नाव ठेवलं तर ठेव. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.